आज मला आता समजलं का मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचलाय. वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल. आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेताच का आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे. तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला. मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे. आणि असे ऑडिओ व्हिडिओ तर महाराष्ट्रात कित्येक असतात, कधीच कोणावर गुन्हे दाखल होत नाही. आणि एसपी किती भारी आहे बरं बघा, म्हणजे इतके सगळे जिल्ह्याभर काही घटना होतात मोठ्या, त्याच्यातून कधी प्रेस झालेली. पण आमदाराचा पुतण्या कोणतरी आहे त्याच्यावर काहीतरी कट केला आणि ते डिसेंबर ते एप्रिल 4 महिने होत आहे. अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटक व्हायला तयार होऊ ना अशा पद्धतीने. आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक हो का, रामराज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं. आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहू, मजुरासाठी, दिव्यांगांसाठी लढत राहू. जे जे काही गुन्हे दाखल होईल, अधिक काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमची बदनामी तुम्ही जो काही करण्याचा प्रयत्न होईल याच्यावर तर आम्ही थांबणार नाही. आणि मी आता उद्यापासून एव्हरेस्टला चाललोय. 2 महिने अगोदर आमचं हा कॅम्प ठरला होता. संविधान घेऊन आम्ही एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जात आहोत. आणि उद्या असं नाही म्हटलं पाहिजे पडून गेला म्हणून, फार अगोदरच्या पासून तिकीट आहे, 15-20 दिवस अगोदरपासून काढलेलं. आणि काय प्लॅनिंग असतं बघा. सकाळी 6 वाजता उठले आज एसपी साहेब आणि त्यांची टीम चांदुरले आली. 7:30 वाजता 7 वाजता गुन्हा दाखल झाला. म्हणजे त्याच्या अगोदर मला एका कार्यकर्त्याचा कॉल आला का मला आमदारांना बोलावलेलं आहे, तुझे 2 मोबाईल दे, ते आमच्याजवळ रेकॉर्डिंग आहे सगळं, ते व्हिडिओ दे. मग एसपी साहेब फोन आला का दे तुला त्याच्यातून बाहेर काढतो वगैरे असं, नाही तर 40-50 लाख रुपये देतो असं पण म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टी किती गुंतागुंतीच्या आणि कशा पद्धतीनं फसवल्या जातं. आता देवाची जर कृपा झाली तर मग आम्ही काय करणार आहे. सत्ता तुमची, फॉरेन्सिक लॅब तुमची, एसपी तुमचा, तुम्ही कशा प्रकारचे कटकारस्थान करा ते काही सांगता येत नाही. त्यांना सगळ्या यंत्रणा तुमच्या हाती आहे. कोणत्या माणसाला कसं फसवायचं याच्यासाठी तुमचं चुटकीभरासारखं काम आहे. चुटकी वाजतं तितक्या याच्यात तुम्ही कोणाला कसं फसवताय, कारण सगळ्या यंत्रणा तुमच्या हाती असल्यानंतर ह्या गोष्टी सहज तुम्ही करू शकता. त्यांना आम्ही काही घाबरत नाही आहे आणि आम्ही अशा प्रकारचा हा मूर्खपणा करतही नाही. हा धंदा आमचा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, जीव देणारे लोक आहे, जीव घेणारे नाही.